राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर आता प्रत्येक बँकांमध्ये हे पैसे घेण्यासाठी महिलांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव शहरातल्या बडोदा बँकेमध्ये आहोत। या ठिकाणी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाल्यानंतर ते पैसे घेण्यासाठी महिलांची गर्दी झालेली आहे आणि अनेक महिलांनी आता आपल्या खात्यावर जमा झालेले पैसे काढून घेतलेले आहेत। अशा काही महिला आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना कसं वाटतंय। काय सांगशील ताई, तुला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुला आज 3000 रुपये मिळालेले आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतं, एकदम आनंद होतोय। ते यासाठी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार। काय करशील, काय करणार आहे तू आता 3000 रुपयांचं? आता काय नियोजन कसं करणार आहे? चांगल्या कामासाठीच वापरेल ना, घरासाठी किंवा मग शिक्षणासाठी। तुम्हाला मिळाले का ते पैसे? नाही ना, माझं तिकडचं आहे, नाही मिळाले पण मिळतील आता। तुम्हाला मिळाले का ते पैसे? कसं वाटतंय? पैसे मिळाले म्हणजे बरं वाटतंय, थोडा आधार पण मिळाला। पण माझं सरकारला एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना काढली तसं आमचे मुलं म्हणजे खूप त्यांनी डिग्री घेतलेली आहे, शिक्षण पण घेतलेलं आहे, पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत। तर सरकारला एकच विनंती आहे की जे तुम्ही स्वस्ताई करताय ते पण मान्य आहे, जी लाडकी बहीण योजना काढली ती पण मान्य आहे, पण आमच्या मुलांसाठी नोकऱ्या द्याव्यात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लाडका भाऊ पण सुरू केली ना तुम्ही, तिच्यामध्ये अर्ज नाही भरला का? लाडका भाऊ सुरू केली, पण मग जिथं आमचे मुलं अर्ज घेऊन जातात तिथं त्यांना परत पाठवलं जातं। त्यांचे शिक्षण पण खूप झाले, पण कमीत कमी त्यांना नोकऱ्या द्याव्या एवढीच विनंती आहे। काय सांगशील ताई, पैसे जमा झालेले खात्यावर, तुला कसं वाटतंय? दादा आम्हाला ना पैसे मिळाला तर खूप आनंद झाला आम्हाला की नाही, आपल्या अकाउंटला 3000 रुपये आले म्हणून। आणि आता ते 3000 रुपये आम्ही घरातील काही अडचणी भागवण्यासाठी वापरू, लेडीजचे स्वतःचे काही खर्च करू स्वतःसाठी। पैसे मेसेज आला त्याच्यानंतर आज तुम्ही हातात पैसे मिळाले, तुम्हाला ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय। काय करणार आहे पैशांचे? मुलींना साडी बंगडी कोचू ये सगळं काही, मला काही येत नाही दादा। तुझे ताई? आनंद झाला पैसे भेटल्याबद्दल। भेटले का पैसे? भेटले। एकाच घरातले? नाही वेगळे हां, पण शेजारीच राहतो आम्ही। काय 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 करणार आहे पैशांचे? मुलांच्या शिक्षणासाठी कामात येतील ना। हो का? याच्या आधी कसं नियोजन होतं? मग आता तुमची मदत झाली पैशांमुळे? थोडी मदत झाली ना। कसे म्हणत सरकारचे आभार, धन्यवाद पैसे भेटल्याबद्दल। तर कुठेतरी हे 3000 रुपये आज निश्चितच घरगुती कामासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। आणि सुरुवातीला हे पैसे नसल्यामुळे घरामध्ये अडचणी होत होती, मुलांचं शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या खर्चासाठी असेल। मात्र आता या 3000 रुपयांमध्ये मोठा आधार मिळाला आहे आणि मोठा आनंद या लाडक्या बहिणींनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।